आपण बघत आहात आवाज कसमादेचा। आदरणीय शिवाजीसाहेब चालढकल करतायत, त्यांचे अधिकार काय हे आम्हाला सांगत नाही असं सगळ्यांना निदर्शन केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर जाऊन रस्ता रोको करता येईल। सटाणा शहरातील रखडलेल्या साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरून आज संताप अनावर झाला। बैठकीत समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी थेट रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन छेडले। अखेर नामदार दादाजी भुसे यांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। सटाणा शहरातून जाणाऱ्या साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून आज सटाण्यात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। नामदार दादाजी भुसे यांच्या आदेशानुसार नगर परिषद सभागृहात महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आले होते। या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग विभाग, भूमी अभिलेख विभाग, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक उपस्थित होते। शहरातील महामार्गालगत पाणी पुरवठा लाईन कुठून टाकायची, गटार व्यवस्थेचं नियोजन कसं करायचं यावर चर्चा सुरू असताना शहरातील रस्त्याचं काम का थांबले, रस्त्याची नेमकी रुंदी किती, तसेच हद्द कुठापर्यंत आहे असं प्रश्न उपस्थित करण्यात आले। मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यानं बैठकीत वातावरण तापले। भूमी अभिलेख विभागाच्या मोजणीशी आमचा संबंध नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितल्यानं नगरसेवक अधिक संतप्त झाले। जिजामाता उद्यानाची भिंत कोणत्या मोजणीवर तोडली, ड्रेनेज लाईनचं नियोजन काय, अधिकृत नकाशा कुठे आहे असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। दरम्यान पुढील निर्णय घेण्याचा अधिकार माझ्याकडे नाही असं कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांनी सांगितल्यानं संतप्त झालेले नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी शिवतीर्थ 4 फाटा इथं रास्ता रोको आंदोलन सुरू केले। आंदोलनादरम्यान राष्ट्रीय महामार्ग विभागाचा निषेध करण्यात आला। सटाणा शहराला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत आंदोलकांनी संताप व्यक्त केला। आंदोलनाची माहिती नामदार दादाजी भुसे यांना मिळताच त्यांनी दूरध्वनीवरून नगराध्यक्ष आणि नगरसेवकांशी चर्चा केली। पुढील आठवड्यात मुंबई इथं प्रादेशिक अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। अचानक सुरू झालेल्या रास्ता रोकोमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची मोठी धावपळ उडाली। यशवंत नगरीसह सटाणा शहराच्या विविध अडचणींसाठी असेल, विकास कामांसाठी असेल, माननीय मंत्री महोदय भुसे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक झाली आणि शहराचा तालुक्याचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, जो म्हणजे सटाणा शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग, या महामार्गाच्या विषयाला अनुसरून काल आमच्या मुख्याधिकारी महोदयांनी संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं। त्या ठिकाणी कार्यकारी अभियंता पोस्टला असणारे आदरणीय शेवाळे साहेब सुद्धा उपस्थित होते। काल मंत्री महोदयांसमोर जो रस्त्याला येणाऱ्या अडचणीविषयी सगळ्या चर्चा झाल्यानंतर आमच्या आदरणीय सर्व सन्माननीय सदस्यांसमोर झालेल्या चर्चेनुसार शेवाळे साहेबांना मंत्री महोदयांनी आदेशित केलं होतं की उद्या सभागृहात नगराध्यक्ष महोदय असतील, सर्व सन्माननीय नगरसेवक महोदय असतील, यांच्या उपस्थित बैठक घ्यायची। आज जेव्हा शेवाळे साहेब बैठकीला आले आहेत तर काल त्यांना अधिकार होते, आज त्यांचे अधिकार नाहीत असं ते म्हणतात। जेव्हा आमची काउन्सिल निवडून आली, काउन्सिल निवडल्यानंतर ताकदीने त्यांनी पहिली जर काम केलं असेल तर आमच्या नगरपालिकेच्या स्वमालकीची जिजामाता गार्डनची भिंत पाडण्याचं, तिथे त्यांना गटारीच्या बाहेर जाऊन अतिक्रमण काढायला किंवा हद्द त्यांची दिसते, परंतु उर्वरित कामकाज करत असताना त्यांना त्यांची हद्द गटारच दिसते। हा त्यांचा दुटप्पी भूमिका आहे। आणि जेव्हा लेनचा विडचा जेव्हा विषय येतोय तेव्हा ते सांगतात की हा अधिकार आमच्याकडे नाही, आमच्या वरिष्ठांकडे। जर यांचे सर्वस्वी अधिकारी यांच्या वरिष्ठांकडे असतात तर यांनी या मीटिंगला का उपस्थित राहावं? आणि ते बोलताना असं बोलतायत की सर्वसामान्य जनतेपेक्षा त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते इथे येऊ शकत नाही, असं ते त्यांच्या तोंडाचं स्टेटमेंट आहे। जेव्हा सर्वसामान्य जनतेचा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी प्रशासन इथपर्यंत येऊ शकत नाही, जे आले ते जर चालढकल करतायत, याच्यात निश्चितपणे राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे काम रखडलं आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे। आणि महत्वाचं काम जे आहे या शहराच्या आमच्या काउन्सिलच्या दृष्टिकोनातून, आमच्या सर्व सदस्यांच्या दृष्टिकोनातून, यशवंत नगरीच्या दृष्टिकोनातून पुनर् पाणी पुरवठा योजनेचं आहे आणि दुसरं भुयारी गटरचं आहे। ह्या दोन गोष्टी आम्ही वारंवार त्यांना सांगतो की ह्या आम्हाला शिफ्ट करून द्या, त्याच्यामुळे ही योजना रखडलेली आणि ते आमच्या काउन्सिलच्या काळात यांना होऊ द्यायचे असं स्पष्ट इथे दिसतंय। आता तुमची भूमिका काय? आमची भूमिका असेल, आम्ही आदरणीय मंत्री महोदय असतील, आमच्या तालुक्याचे आमदार महोदय असतील,
राज्य सरकारमधील जे महायुतीचे सर्व सन्माननीय मंत्रीगण असतील यांच्यापर्यंत जाऊन आमच्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून यांच्या पलीकडे ज्यांना अधिकार आहेत त्यांच्या समोरच बैठक घेऊ. याच्यातनं एक निश्चितपणे लक्षात आलं, जिल्हा स्तरावर बसणारे कार्यकारी अभियंता महोदय असल्यावर त्यांना सुद्धाही कोणत्याही प्रकारचे अधिकार नाही असं त्यांच्या वतीने तुमच्या साक्षीने त्यांनी स्टेटमेंट दिलंय. संबंधित अधिकाऱ्यांनी इथे यावं, नॅशनल हायवेचे काय त्रुटी आहेत आणि त्यांच्याकडे काय अधिकार नाही आहे ते इथे स्पष्ट सांगावे. आणि याच्या मागे जर काही राजकारण असेल त्यांचं वैयक्तिक तर तेही त्यांनी इथे सांगावं. कारण माझी यशवंतनगरची जनता ज्या रस्त्याने ये जा करते रोज कोणत्या ना कोणत्या घटना घडतात आणि लोकांचे हाय आशीर्वाद जे आहेत ते लोकप्रतिनिधींना लागत आहे. कारण त्यांनी लोकप्रतिनिधींना निवडून आणि त्यांचे जे प्रश्न रखडलेले ते आमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना याविषयी जे विचारतोय ते आम्हाला उडवाउडवीची उत्तरं देऊन आणि या बैठका निष्फळ ठरवत आहे. म्हणजे याच्यातून एकच दिसतंय की हा रस्ता होऊ द्यायचा नाही आणि त्यांनी फक्त मिटिंगांवर मिटिंगा घ्यायचा. त्यांचा व्यवस्थित जो रोजचा येण्या जाण्याचा मार्ग आहे, त्यांच्या ज्या रोजच्या सुखसुविधा आहेत त्या व्यवस्थित होत आहेत. पण माझी जनता रोज या त्रासाला कंटाळून रोज एक निष्पाप जीवांना गमावते आणि हे चांगली गोष्ट नाही आहे. कारण याला तोंड द्यावं लागतंय आणि आपण म्हणतो की कुठेतरी घाबरावं, तर ह्या अधिकाऱ्यांनी कुठेतरी घाबरावं आणि आम्हाला अपेक्षित उत्तरं देऊन आणि आमचा मार्ग मोकळा करावा आणि आमच्या सटाणा शहराची सुरळीत मार्ग व्यवस्था करून द्यावी एवढीच अपेक्षा आहे. आढावा बैठकीप्रसंगी आदरणीय भुसे साहेबांनी सांगितल्यानुसार आज कार्यकारी अभियंता नॅशनल हायवे यांच्या समवेत नगराध्यक्ष सन्माननीय सर्व नगरसेवक महोदय प्रशासन यांची बैठक नगरपालिका सभागृहात बैठक पार पडली. या बैठकीतनं कोणताही निष्कर्ष निघाला नाही. उलट कार्यकारी अभियंता शेवाळे यांनी असं उत्तर दिलं की मला या नॅशनल हायवेच्या कामाबद्दल कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही. तत्र्या बाबता आम्ही सर्व नगराध्यक्ष नगरसेवक एकत्रितरित्या सटाणा शहरातील शिवतीर्थावर मध्यवर्ती चौकात वकील संघाच्या महोदयांसह यशवंतनगरीतील विविध नागरिकांचा रास्ता रोको केला होता. त्यानंतर ही माहिती आदरणीय मंत्री महोदय भुसे साहेब यांना समजल्यानंतर त्यांनी व्यक्तिशः आमच्याशी फोनवर संपर्क करून वरिष्ठ रिजनल ऑफिसर यांना कॉन्फरन्स कॉलवर घेऊन पुढच्या आठवड्यात मंगळवार बुधवारी मुंबई येथे नॅशनल हायवे संबंधित बैठक ही मुंबईत पार पडेल आणि या रस्त्याचा तोडगा 100% निघेल असं आश्वासित केल्यानंतर आम्ही ह्या तात्पुरत्या स्वरूपात हे रास्ता रोको आंदोलन मागे घेत आहोत.